मातीसाठी प्राण सांडतो युद्ध मांडतो ऐसा राजा, जीव वाहतो जीव लावतो जीव रक्षितो ऐसा राजा। अखंड महाराष्ट्राचे देवस्थान छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून आज समालोचन कक्षेतून मी आदेश पाटील आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय। पहिला सामना गोलंदाजी मार्कवर मिस्टर विशाल आपल्याला बघायला मिळतोय। पहिला चेंडू बघतोय आपण, बॅक टू द बॉलर खेळला जातोय, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक मात्र फील्ड करतोय। तत्पुरी बघायचं झालं तर एक धाव ही सहजरित्या मात्र कंप्लीट केली जाते। चार षटकांचा आपण सामना बघतोय, एक षटक पॉवर प्लेचा आहे। जी काही नियमावली आहे या स्पर्धेची ती तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवली असेल आयोजकांनी, तर नक्कीच आपण खूप चांगल्या पद्धतीने मात्र खेळ मैदानाच्या आतमध्ये स्वीकारा आणि तदनंतर मात्र एक चांगला खेळ आपल्याला बघायला मिळेल। युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षकगण मात्र जॉईंट होत आहेत सकाळच्या सत्रामध्ये त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत करतोय आम्ही खानिवडे प्रीमियर लीग पर्व 3च्या वतीने। तदनंतर आमचे पहिले गुरु जे आपल्याला बघायला मिळतात परेश जिकडू एक छान आपण बघतो सूत्रसंचालन हाताळत असताना आणि आज समालोचन कक्षेमधून सुद्धा आम्हाला सुंदर प्रतिसाद। सुपर स्ट्रोक, पहिला चेंडू बॅकलिपचा परिपूर्ण उपयोग, वैविध्यपूर्ण आणि पहिला षटकार मात्र येतोय या स्पर्धेच्या माध्यमातून 6 धावा। धन्यवाद। सुपर स्ट्रोक, पहिल्या चेंडूवर मात्र वैविध्यपूर्ण फटका आपल्याला बघायला मिळतोय थ्रू दी कव्हरच्या दिशेने। चेंडू 6 धावा आपण बघितला। पुन्हा एकदा रूम दिला, जागा बनवली, शपलून खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी होता परंतु एन मोमेंटला चेंडू हातातून निसटून निघून जातोय आणि 4 धावा या स्कोर कार्डवर बघायला मिळतात। धन्यवाद। नवसाला पावणारी हाकेला धावणारी आगरी कोळ्यांची कुलस्वामिनी एकविरा माता हिला मानाचं नमन आणि तिचे आशीर्वाद असेच या स्पर्धेच्या माध्यमातून लाभोत अशीच आपण मात्र प्रार्थना करूयात। सुंदर शॉट मैदानाच्या आतमध्ये 4 धावा आपण बघितल्या। पुन्हा एकदा मात्र अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, सुपर स्ट्रोक, जमिनीला लगत चेंडू सरळ निघून गेला। मायबाप प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी 4 धावा। धन्यवाद। काय सुरुवात म्हणता येईल, जी अपेक्षा होती त्या अपेक्षेला परिपूर्ण सुरुवात मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय। धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचलेली 15 या धावसंख्येवर आमच्या समवेत आमचे गुणलेखक सातत्याने आपण बघतोय। आगरी प्रीमियर लीग असो कुठल्या पण लीग फॉर्मॅटच्या मॅचेस असो मात्र त्यांना आवर्जून बोलवलं जात आहे। अमरजी पाटील मायखोपचा एक सुंदर व्यक्तिमत्व आमच्या समोर जॉईंट होत आहे, त्याचं सुद्धा स्वागत करतोय। तदनंतर पाटील नेटवर्कच्या माध्यमातून मात्र आपण जे श्रोतेगण जोडले गेले त्यांचं सुद्धा स्वागत करूया आणि पाटील नेटवर्कच्या माध्यमाचे जे प्रोप्रायटर नितेशजी पाटील हे सुद्धा मात्र या ठिकाणी उपस्थित आहेत। आज त्यांचं सुद्धा मात्र आपण बघतोय खूप चांगला दर्जा पाटील नेटवर्कच्या माध्यमातून सातत्याने आपण बघतोय। बॅकलिपचा परिपूर्ण उपयोग, ऑन साइडला खेळलं जातंय। तत्पूर्वी बघायचं झालं तर चेंडू मात्र गॅदर होईल का, तर नाही, चेंडू मात्र निघून जाईल। पंचांचं सिग्नल, 1 बाउन्स 4 रन्स। धन्यवाद। धावसंख्या या 4च्या मदतीने तब्बल जाऊन पोहोचलेली आहे 19 या धावसंख्येवर आणि हॅट्रिक चौकार आपल्याला बघायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये। अप्रतिम फलंदाजी कल्पेशनच्या माध्यमातून या ठिकाणी मात्र थोडंसं शरीरापासून दूर फेकण्याचा प्रयत्न आपण बघतोय। सुंदर सुरुवात म्हणता येईल, ज्या पद्धतीने आपण म्हणतोय ना पॉवर प्ले मध्ये जशी सुरुवात व्हायला पाहिजे ती सुरुवात मात्र करून देतोय आणि चांगली मात्र धावसंख्या पहिल्या षटकामध्ये आपण बघतोय 19 या धावसंख्येवर। पहिला सामना जो आपण बघतोय साई प्रसाद वर्सेस जिजाऊ टायगर या दोन्ही संघांमध्ये आपण बघतोय। नक्कीच जिजाऊ टायगर हा संघ मात्र फलंदाजी करत असताना आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये आणि साई प्रसाद हा संघ मात्र क्षेत्ररक्षण करत असताना आपल्याला बघायला मिळतोय। आपण पाहतोय आणि पहिल्याच ओव्हर मध्ये पहिल्या षटकामध्ये या ठिकाणी
पारितोषिक जे लावलं होतं मानस सुजित घरत यांच्या माध्यमातून आपण पाहतो की कल्पेश या पारितोषिकाचा मानकरी ठरतोय, कारण लगातार 3 चौकार मारून 300 रुपयाचं पारितोषिक मात्र संपादित केलेलं आहे कल्पेश याने। आपण पहिल्याच ओव्हरचा सामना पाहिला की लगातार 3 चौकार मारण्याची किमया अगदी पहिल्या ओव्हरमध्ये असे सामने होत आहेत, तर नक्कीच यानंतर 3 दिवसाचा खेळ कसा असणार, नक्कीच रन्स म्हणजे धावांचा पाऊस मात्र नक्कीच पडणार आहे, यात काही शंका नाही। नक्कीच नक्कीच परिसर ज्या पद्धतीने आपण म्हणतोय ना, सुरुवात जर चांगली तर शेवट सुद्धा गोड होतो, आणि त्या पद्धतीने मी म्हणायचं झालं ना, ये तो झाकी है पिक्चर अभी आना बाकी है, हे मैदानाच्या आतमध्ये सातत्याने आपल्याला बघायला मिळेल। कारण की खानिवडे गाव म्हटलं ना तर प्रेमाचं माहेरघर, आणि या प्रेमाच्या माहेरघरामध्ये मात्र सुंदर सामने क्रिकेटच्या दृष्टिकोनातून बघायला मिळतं। सामाजिक कार्य असो, राजकीय कारण असो किंवा एखादं घरगुती कार्य असो, खानिवडेकरांचं प्रेम मात्र सातत्याने आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतंय। एकीचं बळ जे आपण म्हणतोय ना ते मात्र सातत्याने या गावातून आपल्याला बघायला मिळतंय। सुंदर असं मैदान, नक्कीच आयोजकांचं संपूर्ण आयोजकांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण की अशा पद्धतीच्या मात्र लीग फॉर्मॅट्स मध्ये असं मैदान कमीच बघायला मिळतं, क्वचित प्रमाणेच बघायला मिळतं। ते मैदान सुशोभीकरण आपल्याला चहू बाजूने बघतोय, स्टँड्स उभे केलेले आहेत, त्यानंतर तुम्हा सर्वांना व्यासपीठ निर्माण करून देण्याचं काम या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतंय। व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर मात्र मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचं सुद्धा मी स्वागत करतोय समालोचन कक्षेतून। खूप सुंदर व्यक्तिमत्व मात्र व्यासपीठावर उपस्थित आहेत, आणि नक्कीच मात्र मॅचचा आनंद घेत असताना डीजे आमचे बघतायत सनिकित कुडू मात्र आपल्याला बघायला मिळत आहेत। या ठिकाणी मात्र सुंदर वैविध्यपूर्ण फटका आहे, कव्हरचा वर्ण अप्रतिम शॉट, 6 धावा। वैविध्यपूर्ण सत्कार, टेक्निकली साऊंड सिस्टम आपल्याला बघायला मिळते। मैदानाच्या आतमध्ये चेंडूला सरळ फेकून दिलं, डीप कव्हरच्या डोक्यावरनं 6 धावा। पुन्हा एकदा मात्र बघायचं झालं तर चेंज ऑफ पेस, व्हेरिएशन मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतंय। हीच तर खरंच गरज आहे, कारण की ज्या पद्धतीने आपण बघतोय शॉर्टर फॉर्मॅट आहे, शॉर्टर फॉर्मॅट मध्ये मात्र फलंदाज जास्तीत जास्त फटके खेळण्यासाठी असतो, परंतु इथून मात्र जर तुमच्याकडे गुणवत्ता असतील, इट इज ओनली स्किन डीप, वैविध्यपूर्ण गोलंदाजी जर तुमच्या हातखंडामध्ये असेल तर नक्कीच तुम्हाला मात्र बेनिफिट त्याचं मिळेल, आणि ती बेनिफिट मात्र मिळत असताना गोलंदाजाला गुड कमबॅक म्हणता येईल। यावेळेस फुलटा चेंडू होता, पुन्हा एकदा मात्र गॅप मध्ये चेंडू आहे, आउटफील्ड फास्ट, चेंडू थांबणार नाहीये, चेंडू फरार, 4 धावा, केपीएल चौकार। पहिलं षटक आपण बघितलं विशालाचं, पहिल्या षटकामध्ये बघायचं झालं तर 19 धावा आल्या, त्यानंतर मात्र दुसरं षटक बघतोय विशालला आपण मार्गस्थी पथावर, आणि आतापर्यंत मात्र चांगली सुरुवात आपण म्हणतोय फलंदाजच्या माध्यमातून। अक्रॉस द लाईनने मात्र खेळण्याचा प्रयत्न, पंच मात्र सिग्नल देत असताना आमच्यापर्यंत सतीशजी जाधव जे आपण बघतोय मॅन फ्रॉम आणणे, आणि त्यानंतर बघतोय आपण दीपेशजी कुडू मॅन फ्रॉम नवसई, दोघी मात्र क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये रुजू आहेत, खूप चांगले एक पद्धतीचे खेळाडू आपण बघतोय, परंतु आज मात्र थोडंसं वेगळ्या भूमिकेमध्ये आपल्याला बघायला मिळतात, त्यांचं सुद्धा वेलकम। खराब चेंडू येतोय, धावसंख्या आतापर्यंत आपण बघतोय फलकावर 30 या धावसंख्येवर। पुन्हा एकदा मात्र शपलून खेळण्याचा प्रयत्न होता, ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न होता, परंतु चांगली गोलंदाजी विशाल यांच्या माध्यमातून षटकाराला, त्यानंतर मात्र चांगल्या प्रकारे गोलंदाजी करत असताना मात्र आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये बाईकची सिग्नल मात्र आपण बघतोय मैदानाच्या आतमधून। वेलकम अजयजी घरात, एक सुंदर व्यक्तिमत्व खानिवडे गावातून आपण बघतोय, आणि आज नक्कीच ऍक्शन आपल्याला बघायला मिळतील, आणि यंदाच्या हंगामामध्ये मॅन इन फॉर्म ज्याच्याकडे बघितलं जातं, आणि नक्कीच चांगली खेळी त्याच्या माध्यमातून बघायला मिळेल। बहुजन विकास आघाडी खानिवडे शाखा अध्यक्ष आदरणीय सन्माननीय किरणजी जाधव यांचं मात्र या ठिकाणी आगमन होत आहे, त्यांचं सुद्धा मात्र खानिवडे प्रीमियर लीग पर्व 3 मध्ये स्वागत आहे। स्वागतम, आगतम, सुस्वागतम। पाहुणे मंडळींची मांदियाळी मात्र या ठिकाणी उपस्थित आहेत सकाळच्या सत्रामध्ये, त्यांचं सुद्धा मात्र वेलकम करूया।
फुलटो चेंडू आहे कबोच्या दिशेने मात्र तटावंतर लावलेला आहे, मात्र चेंडू थांबेल का तर नाही, परंतु पंच मात्र सिग्नल त्या ठिकाणी काय देतील थोड्याच वेळापर्यंत मात्र आपल्यापर्यंत डिसिजन पोहोचवला जाईल। या स्पर्धेच्या माध्यमातून आपण बघतोय पाटील नेटवर्कची संपूर्ण टीम ज्या पद्धतीने बघतोय आपण जतीनजी किनी जे डिजिटल स्कोरर करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यानंतर आपण बघतोय जे कॅमेरामॅनचे वर्क आपण करतोय मुनीत कुडू, मात्र जे कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आपण बघतोय सुंदर डिजिटल वर्क त्यांच्या माध्यमातून सातत्याने आपण बघत आलेलो आहोत। आणि पाटील नेटवर्क विषयी जास्त काही बोलायची गरज नाही आहे। आता माझे जेव्हा सुद्धा आयोजन होतं आयोजकांना मात्र पाटील नेटवर्कच हवं असतं, कारण की क्वांटिटीपेक्षा क्वालिटी दर्जाचं युट्यूब प्रेक्षकांन आपण सातत्याने बघतोय। आणि त्यानंतर मात्र आपण बघतोय डीजे मॅनच्या भूमिकेमध्ये डीजे सनिकेत या ठिकाणी मात्र उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा मात्र आपण स्वागत करूया। त्यानंतर या स्पर्धेच्या माध्यमातून जे 12 संघ आपल्याला लाभलेले आहेत त्या 12 संघांचा आणि त्यानंतर मात्र त्यांच्या संघ मालकांचा सुद्धा मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो। धन्यवाद आदेश पाटील। यानंतर आपण मुख्य मान्यवरांच्या या ठिकाणी आपण स्वागत समारंभाकडे वळूया। आपल्यामध्ये उपस्थित असलेले ग्रुप ग्रामपंचायत खानिवडीचे एक लाडका व्यक्तिमत्व, तरुण तडफदार नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जातं असे विद्यमान सरपंच साहेब, ज्यांच्या माध्यमातून रोख रक्कम रुपये 3000 रुपये आर्थिक सहाय्य आपल्या मंडळाला प्राप्त झालेलं आहे, असे आदरणीय सन्माननीय दिनेशजी परेड साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान उमेशजी घरत यांनी करावा अशी मी आपणास विनंती करतो। एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून उमेश घरत यांच्याकडे पाहिलं जातं। उमेशजी घरत यांच्या शुभ हस्ते आपण आदरणीय सन्माननीय दिनेशजी परेड साहेबांचं यथोचित स्वागत सन्मान होताना पाहतो। वेलकम सर, वेलकम। तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले आणखी एक लाडका व्यक्तिमत्व, सामाजिक कार्यामध्ये सतत हिरिरीने सहभाग ज्यांचा असतो अशा ग्रुप ग्रामपंचायत खानिवडीच्या उपसरपंच मॅडम आदरणीय सन्माननीय सौ करुणा किरण घरत मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत। मी दीप्तेश पाटील आपणास विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्माननीय करुणा किरण घरत मॅडमचा यथोचित स्वागत सन्मान करावा। मंचाच्या बरोबर मध्यभागी या ठिकाणी आपण स्वागत सन्मान पाहत आहोत। आदरणीय सन्माननीय करुणा मॅडम, वेलकम मॅडम। त्याचबरोबर आपल्यामध्ये ग्रामपंचायत खानिवडीचे विद्यमान सदस्य सन्माननीय नामदेवजी घरत सर या ठिकाणी उपस्थित आहेत। मी सुमित तरे जे KPL पर्व 3 चे विद्यमान अध्यक्ष आहेत, आदरणीय सन्माननीय नामदेवजी घरत साहेबांचं यथोचित स्वागत सन्मान सुमित तरे यांनी आपल्या शुभ हस्ते करावा अशी मी आपणास विनंती करतो, ज्यांच्या माध्यमातून रोख रक्कम रुपये 1000 रुपयाचं आर्थिक सहाय्य प्राप्त झालेलं आहे असे नामदेवजी घरत। वेलकम सर, वेलकम। त्याचबरोबर आपल्यामध्ये उपस्थित असलेले दर्शना मॅडम अर्थातच ग्रामपंचायत खानिवडीचे विद्यमान सदस्य सन्माननीय दर्शना मॅडम यांचे यथोचित सन्मान केक स्माइल चे ओनर यज्ञजी कुडू आपण आपल्या शुभ हस्ते करावा अशी मी आपणास विनंती करतोय। सन्माननीय दर्शना घरत मॅडम यांचा यथोचित सन्मान आपण यज्ञेश कुडू यांच्या शुभ हस्ते होताना पाहतो। वेलकम मॅडम, वेलकम। त्याचबरोबर ग्रामविकास शिक्षण संस्थेचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय नरसुभाऊ पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। मी नंदनवन रिसॉर्टचे CEO संदेश तरे आपल्यास विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते आदरणीय सन्माननीय मॅच चालू ठेवायचे, मॅच मात्र सुरू राहणार आहे, पंचांनी याची नोंद घ्यायची आहे। आदरणीय सन्माननीय नरसुभाऊ पाटील साहेबांचा यथोचित सन्मान आपण होताना पाहतो। तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले ग्रामविकास शिक्षण संस्था खानिवडे याचे विद्यमान संचालक सन्माननीय किरणजी तरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांच्या माध्यमातून आपण रोख रक्कम रुपये 14,444 रुपयाचं चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक नंदनवन रिसॉर्ट किरणजी तरे आणि दत्तात्रय तरे यांच्या माध्यमातून प्राप्त झालेले। मी अजिंक्य तरे आपणास विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी किरणजी तरे साहेबांचा यथोचित सन्मान करावा। सन्माननीय किरणजी तरे साहेबांचा यथोचित स्वागत सन्मान होताना आपण पाहतो, ज्यांच्या माध्यमातून चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला प्राप्त झालेलं आहे। तसेच
ग्रामपंचायत खानवडीचे विद्यमान सदस्य सन्माननीय दयानंद घरत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। मी जयकांत तरे आपल्यास विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी दयानंद घरत साहेबांचा यथोचित स्वागत सन्मान आपल्या शुभ हस्ते करावा। मान्यवरांचे मानदेय आपण या केपीएल पर्व 3 च्या माध्यमातून पाहत आहोत। अतिथी देवो भव ही आपली भारतीय संस्कृती आणि ती जोपासताना केपीएल पर्व 3 च्या माध्यमातून आपण पाहत आहोत। त्याचबरोबर आपल्यामध्ये उपस्थित असलेले एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व ज्यांच्या माध्यमातून पहिलं, दुसरं, तिसरं आणि चौथं असे 4 ट्रॉफी ज्यांच्या माध्यमातून प्राप्त झालेले आहेत। मी विद्यमान अध्यक्ष केपीएलचे अध्यक्ष सन्माननीय सुमित तरे आपणास विनंती करतो की आपण आदरणीय सन्माननीय भानुदासजी तरे साहेबांचा यथोचित स्वागत सन्मान करावा। तसेच पंचशील युवक मंडळाचे विद्यमान कार्यकर्ते तसेच खानवडे गावातील एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व किरणजी जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत। मी अजय घरत आपणास विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी किरण जाधव साहेबांचा यथोचित स्वागत सन्मान करावा। सन्माननीय किरणजी जाधव साहेबांचा यथोचित स्वागत सन्मान होताना आपण पाहतो। त्याचबरोबर ग्रामविकास शिक्षण संस्थेचे विद्यमान संचालक सन्माननीय विश्वनाथजी तरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। मी यतीन घरत आपणास विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी विश्वनाथजी तरे साहेबांचा यथोचित स्वागत सन्मान करावा। प्रेमाचा पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित केले जात आहे। 3 षटकार जर लगातार लगावले तर कुशल भोईर यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक लागलेले, प्रोत्साहन दिले जाते, प्रेरणा दिली जाते, ऊर्जा दिली जाते। तसेच एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व खानवडे गावातील आदरणीय सन्माननीय सुरेशजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सुरेशजी पाटील यांचा यथोचित सन्मान उमेश घरत यांनी आपल्या शुभ हस्ते करावा अशी मी आपणास विनंती करतोय। बघा, स्वागत समारंभ सुरू आहे आणि मैदानाच्या आतमध्ये आपण षटकांची आतषबाजी मात्र पाहत आहोत। वेलकम सर, वेलकम, आपले शुभ स्वागत। अजून आदरणीय सन्माननीय या ठिकाणी किशोरजी तरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत ज्यांच्या माध्यमातून आपल्याला तृतीय पारितोषिक 15,555 सौ कल्याणी किशोर तरे आणि किशोर तरे यांच्या माध्यमातून प्राप्त झालेला आहे। मी धनेशजी घरत आपणास विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी किशोरजी तरे साहेबांचा यथोचित स्वागत सन्मान करावा। तसेच आदरणीय सन्माननीय क्रिकेटमध्ये नितांत प्रेम, अढळ विश्वास आणि उत्कृष्ट व्यक्तिमत्व क्रिकेटच्या माध्यमातून ज्यांची ओळख आज आपण आपल्या पंचकोशीमध्ये पाहत आहोत असे विद्यमान अजूनही क्रिकेटमध्ये नितांत प्रेम आहे, खेळण्यासाठी उत्सुक असतात असे एक व्यक्तिमत्व विलासजी घरत या ठिकाणी उपस्थित आहेत। मी कुशल भोईर आपणास विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय विलासजी घरत साहेबांचा यथोचित स्वागत सन्मान करावा। नितेश तरे आपणा सौरव तरे यांच्याकडून 2 कॅच साठी 500 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे। अगदी ही सुद्धा प्रेरणा दिली जाते, असे चांगले झेल पकडा कारण कॅचेस विथ मॅचेस असं म्हटलं जातं। तसेच उपस्थित सर्व मान्यवरांचं, ग्रामस्थांचं, खेळाडूंचं मी केपीएल पर्व 3 च्या कमिटीच्या वतीने पुन्हा एकदा शब्दसुमनाने हार्दिक स्वागत करतो आणि बघूया आपण मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय, खेळपट्टीवरती काय घडतंय याचं धावतं समालोचन ऐकूया माझे साथी समालोचक आदेशजी पाटील। धन्यवाद परिजी कुडसर यांना आपण ऐकलं तर व्यासपीठावर उपस्थित मान्यवर यांचं मात्र स्वागत सन्मान मात्र त्या ठिकाणी केले जाते। जी आपली भारतीय संस्कृती आहे त्याला मात्र जोपासलं जाते, म्हणून अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती जोपासली जाते मैदानाच्या आतमध्ये। धावसंख्या आपण बघतोय तब्बल जाऊन पोहोचली आहे 54। या धावसंख्येवर 3 षटकांच्या समाप्तीनंतर सुंदर सुरुवात म्हणता येईल। ज्या पद्धतीने मात्र जिजाऊ टायगर हा संघ अप्रतिम मात्र फलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय आणि नक्की जिजाऊ टायगर संगमलग दीप्तेशजी पाटील आणि त्यानंतर आदरणीय सन्माननीय कुशलजी भोईर मात्र या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात। पंचांचा सिग्नल मात्र पहिला चेंडू आपण बघतोय 9च्या स्वरूपाने घोषित केलेला आहे आणि नक्कीच मात्र फ्री हिटचे सिग्नल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतात। आलेले सर्व क्रिकेट रसिकांचे तदनंतर ग्रामस्थ मंडळ व्यासपीठावर उपस्थित मान्यवर यांचं मी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय खानिवडे प्रीमियर लीग पर्व 3 मध्ये।
फ्रीडचा चेंडू होता, थोडासा स्लो झाला, वैविध्यपूर्ण गोलंदाजी, थोडंसं चेंज ऑफ पेस मात्र आपल्याला बघायला मिळतंय. ज्या पद्धतीने आम्ही सातत्याने म्हणतोय ना की परिवर्तन ही काळाची गरज आहे आणि ते परिवर्तन मात्र जर तुमच्या मैदानाच्या आतमध्ये दिसलं तर नक्कीच तुम्हाला बेनिफिट मिळेल. आणि ते परिवर्तन मात्र करत असताना गोलंदाज आपण बघतोय, गोलंदाजी मार्कवर मिस्टर मुकेश. पुन्हा एकदा मात्र फुलटॉस चेंडू होता, थोडासा लो झाला होता. तत्पूर्वी मात्र बघायचं झालं तर फाईन लेग वरनं मात्र क्षेत्ररक्षक इनफिल्डच्या आतमध्ये होता. चेंडू अडवतोय परंतु एक धाव मात्र काही रोखू शकत नाहीये. एकने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलेला आहे, ते म्हणजेच 56 या धावसंख्येवर 56 धावा. खूप चांगली सुरुवात म्हणता येईल. ज्या पद्धतीने मात्र आपण बघतोय क्षेत्ररक्षण करणारा संघ साईप्रसाद शिंदेगड आपण बघतोय, खूप सुंदर पद्धतीने मात्र गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. परंतु धावसंख्या सुद्धा मात्र तेवढ्याच ताकदीची आपल्याला बघायला मिळते, कारण की मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत असताना आपल्याला बघायला मिळतात. आपण पाहतोय मुख्य मंचावरती आदरणीय सन्माननीय वसई पंचायत समितीचे माजी उपसभापती सन्माननीय नरेंद्र पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी उमेशजी घरत आपणास विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्माननीय नरेंद्रजी पाटील साहेबांचं यथोचित स्वागत सन्मान करावा. सुस्वागतम 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 सुस्वागतम. सन्माननीय नरेंद्रजी पाटील वेलकम सर. आपणास विनंती आहे की मुख्य मंचावरती विराजित होऊन या क्रिकेटचा मनमुराद आनंद आपण घ्यावा. यानंतर वळूया आपण पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये. आदित्यजी पाटील. धावसंख्या आपण बघतोय तब्बल जाऊन पोहोचलेल्या 59 या धावसंख्येवर आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ अद्यावत झालेला आहे. उर्वरित 2 चेंडू बघायचे कशा पद्धतीने हाताळलेले. या ठिकाणी मात्र सुंदर बॅकलिपचा परिपूर्ण उपयोग, मिडल ऑफ द बॅट कनेक्ट झाला, सुपर स्ट्रोक, 6 धावा, मॅग्निफिसंट हिट. आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम फटकेबाजी मात्र बघायला मिळते. धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचली आहे 65 या धावसंख्येवर. जी सुरुवात हवी होती ती सुरुवात मात्र करून दिली मिस्टर प्रसाद आणि कल्पेशने. तदनंतर मात्र आपण बघतोय मिडल ऑर्डरचे फलंदाज खूप सुंदर पद्धतीने मात्र फलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये. आणि आतापर्यंत आपण बघतोय ना 65 रन्स ऑन बोर्ड, 65 धावा या स्कोर कार्डवर आपण बघतोय. नक्कीच मैदानाचा भौगोलिक विचार करायचा झाला तर काय अप्रतिम मैदान सजवलं आहे. चहू बाजूने आपण बघतोय, सुरुवातीला आपण बघतोय जो स्टँड्स आपण बघतोय, जिथून मात्र एंट्री प्रवेश गेट आपण बघतोय खानिवडी प्रीमियर लीग 2023. आणि तदनंतर मात्र आपण बघतोय सुंदर असं व्यासपीठ आणि चहू बाजूने मात्र जे स्टँड्स आपल्याला बघायला मिळतात प्रेक्षकांसाठी, तदनंतर खेळाडूंसाठी मात्र हे स्टँड्स आपल्याला बघायला मिळतात. सुंदर अशी स्पर्धा, जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे आयोजकांचं. काय सुपर मेहनत आपल्याला बघायला मिळते. जेवढा जास्तीत जास्त टाइम त्यांनी कामाला दिला नाही, कुटुंबाला दिला नाही, तेवढ्यापेक्षा जास्त वेळ मात्र घराला देत असतात, या ठिकाणी मात्र मैदानाला देत असताना आपल्याला बघायला मिळतंय. आणि खूप चांगले प्रयत्न आणि नक्कीच त्या मात्र प्रयत्नाचं फळ त्यांना मात्र मिळत आहे मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या आपण बघतोय 65 धावा जे या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतात. टोटली 12 संघ आहेत. आपण 2 स्टेज काढलेले आहेत, अ गट आणि ब गट. तर नक्कीच त्यांची नावं सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचवेन थोड्याच वेळात. तत्पूर्वी मात्र शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकातील आपण बघतोय. शेवटच्या अंतिम चेंडूवर मात्र चांगलं कमबॅक आपल्याला बघायला मिळतंय गोलंदाज मिस्टर मुकेश यांच्या माध्यमातून. तर प्रथमतः फलंदाजी करत असताना आपण बघतोय 1 इनिंगच्या समाप्तीनंतर धावफलक तब्बल जाऊन पोहोचलेल्या 65 या धावसंख्येवर 65 रन्स ऑन बोर्ड आणि 66 धाव्यांचं लक्ष्य हे समोर आपल्याला बघायला मिळतंय साई प्रसाद शिंदेगड या संघांकरिता. 1 इनिंग समाप्त झालेली आहे. 1 इनिंग नंतर मात्र आपण बघतोय 65 धावा, 66 धाव्यांचं लक्ष्य हे समोर आपल्याला बघायला मिळतंय. तत्पूर्वी आपण या जाऊया नाणेफेकीकडे, जिथे मात्र 2 संघ आपल्याला बघायला मिळतील. इकडे बघायचं झालं तर केक स्माइल हा संघ आपण बघू आणि त्यांच्या अंगे संघर्ष ग्रुप हे 2 संघ आपल्याला बघायला मिळतील. केक स्माइल संघाचा विचार करायचा झाला तर त्याचे संघमालक आपल्याला बघायला मिळतात आदरणीय सन्माननीय यज्ञेशजी कुडू. आणि त्यानंतर मात्र संघर्ष ग्रुप संघाचे संघमालक आपल्याला बघायला मिळतात सुमितजी तरे साहेब. आदरणीय सन्माननीय नरसुभाऊ पाटील साहेब यांच्या माध्यमातून मंडळाला रोख रक्कम ₹500 रुपयाचं आर्थिक सहाय्य प्राप्त होत आहे. धन्यवाद साहेब. मी मंडळाकडून आपले ऋणनिर्देश व्यक्त करतोय.
इनिंग्स ब्रेक आहे तत्पूर्वी मात्र आम्ही या स्पर्धेची नियमावली तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. आपण 2 गट पाडलेले आहेत, अ गट आणि ब गट. तर जेव्हा जेव्हा मात्र इनिंग्स ब्रेक होईल तेव्हा मात्र नाणेफेकी होईल, हे मात्र सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. नाणेफेकीसाठी आपण कंपल्सरी या ठिकाणी मात्र उपस्थित आहे. जी मात्र आपली प्लेइंग 11 आहे ती प्लेइंग 11 सुद्धा मात्र आपण डिस्कस करणार आहोत आणि प्लेइंग 11 सुद्धा मात्र आपण सबमिट करणार आहोत. तदनंतर दोन्ही संघाचा 12th मॅन हा कंपल्सरी या ठिकाणी ठेवायचा आहे, कारण की आपण बघतोय YouTube प्रक्षेपण आहे, डिजिटल स्कोरिंग आपण करतोय, त्याच कारणास्तव मात्र आपण 12th मॅन सुद्धा कंपल्सरी ठेवायचा आहे. आज आपण पाहतो या KPL पर्व 3 च्या निमित्ताने प्रथम पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झालं, आदरणीय सन्माननीय संतोषजी पाटील साहेब, अर्थातच तुमचे आमचे सर्वांचे लाडके SP पाटील शेठ आपण या ठिकाणी पाहतो, ज्यांच्या माध्यमातून रोख रक्कम रुपये 33,333 रुपये प्राप्त झाले. असे आदरणीय सन्माननीय संतोषजी पाटील, एक डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी फ्रॉम नवजीवन, यांचं मी मंडळाच्या वतीने शब्दसमूहाने हार्दिक स्वागत करतोय. आणि SP सेठ आपणास विनंती आहे की आपण या मुख्य मंचावरती विराजित होऊन या क्रिकेटचा मनमुराद आनंद घ्यावा. आदरणीय सन्माननीय संतोषजी पाटील, जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं आपण स्वागत करूया. यांच्या माध्यमातून प्रथम पारितोषिक रोख रक्कम रुपये 33,333 मंडळाला प्राप्त झालेला आहे. वेलकम. आपलं मी शब्दसमूहाने हार्दिक स्वागत करतोय. टाळ्यांच्या गजरामध्ये यांचं स्वागत होऊ देत, ज्यांच्या माध्यमातून रोख रक्कम रुपये 33,333 रुपये प्राप्त झालेत. अर्थातच तुमचे आमचे लाडके एक चांगले व्यक्तिमत्व SP सेठ. नक्कीच दोस्ती दुनियेतील राजा माणूस आपण बघतोय. व्यासपीठावर उपस्थित मान्यवर संतोषजी पाटील साहेब यांचं मात्र या ठिकाणी स्वागत होतंय. त्यांचं सुद्धा स्वागतम, आगतम, सुस्वागतम. प्रथम पारितोषिक या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांच्या वतीने लाभत आहे आणि नक्कीच एक डायनामिक पर्सनॅलिटी मात्र या व्यासपीठावर उपस्थित होत असताना या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळत आहे. चला, यानंतर होणारा सामना केक स्माइल संघाचा कर्णधार आणि संघर्ष ग्रुप संघाचा कर्णधार या दोन्ही संघांना विनंती असेल, प्रत्येक संघाने लक्षात घ्यायचं आहे जेव्हा जेव्हा इनिंग्स ब्रेक होईल तेव्हा मात्र नाणेफेकी होईल, हे मात्र लक्षात घ्यायचं आहे. जी काही आपली प्लेइंग 11 ची लिस्ट आहे ती आपण सबमिट करायची आहे अशी मी त्यांना विनंती करेन. तदनंतर आदरणीय सन्माननीय श्री नरसू मोरेश्वर पाटील यांच्याकडनं 500 रुपयांचा आर्थिक सहाय्य लाभतंय. तदनंतर आदरणीय सन्माननीय श्री दयानंद गणपत घरत यांच्याकडनं मात्र आपल्याला बघायला मिळतंय 1000 रुपयाचं आर्थिक सहाय्य लाभतंय. तदनंतर श्री किरण जीवन जाधव यांच्याकडनं मंडळाला तब्बल रोख रक्कम 2000 रुपयांचं आर्थिक सहाय्य लाभतंय. मंडळ त्यांच्या हृदयाच्या अंतःकरणापासून खूप लाख धन्यवाद व्यक्त करते. थँक्यू सो मच. जाऊया आपण नाणेफेकीकडे, जिथे मात्र जॉईन होतील आमचे गुरुवर्य परेशजी कुडू सर. चला, आजच्या दिवसातील दुसरा सामना आपण पाहतोय केक स्माइल 11 वर्सेस संघर्ष वॉरियर्स. या दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित. मी मंचावरून आदरणीय सन्माननीय किरणजी तरे साहेब आपल्यास विनंती करतो की आपण या ठिकाणी उपस्थित राहायचं आणि आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक करून घ्यायचे. सन्माननीय किरणजी तरे, नंदनवन रिसॉर्टचे ओनर, ज्यांच्या माध्यमातून 14,444 रुपयाचं आर्थिक सहाय्य अर्थातच 4th क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला ज्यांच्या माध्यमातून मिळालं आहे, सन्माननीय किरणजी तरे साहेब, वेलकम. आपलं शुभ स्वागत आहे. आपण टीम पाहतो या ठिकाणी संघर्ष वॉरियर्स वर्सेस केक स्माइल आणि कॉइन स्पिन केलं जात आहे. हेड इज कॉल अँड इट्स अ टेल. मी मान्यवरांना विनंती करतो की आपण सन्मानपूर्वक या मंचावरती विराजित व्हावं. तसेच टॉस विन फ्रॉम संघर्ष वॉरियर्स अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. धन्यवाद परेशजी कुडू सर यांना आपण ऐकतो सातत्याने. आज मात्र आपण बघतो शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत आणि नक्कीच समालोचक म्हणून आणि आज मात्र सूत्रसंचालन म्हणून खूप चांगल्या पद्धतीने उभारी घेत असताना आणि नक्कीच आमचे पहिले गुरुवर्य आहेत परेशजी कुडे आणि आमचं अहोभाग्य लाभतंय की आज त्यांच्या समवेत आम्ही मात्र या ठिकाणी समालोचन कक्षेतून जॉईन होतोय. पंचांचा सिग्नल येत आहे. दुसऱ्या इनिंग्सला मात्र आपण सुरुवात करतोय. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवर मिस्टर प्रसादला आपण बघतोय. स्ट्राईक इन फलंदाज मिस्टर विशाल आणि योगेश असं आपण बघतोय. साई प्रसाद शिंदेगड या संघाकडनं.
पहिला चेंडू मात्र बघतोय आपण पॉइंटच्या डोक्यावरनं खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक मात्र धावतोय. तत्पूर्वी बघायचं झालं तर किती धावा या स्कोर कार्ड जॉईंट होताना आपल्याला बघायला मिळतील. 2च धावर मात्र समाधान आपण बघतोय. धावसंख्या या 2च्या मदतीने आपण बघतोय वैयक्तिक खातं आणि सांघिक खातं सुद्धा मात्र या ठिकाणी वळलं जाते. धावसंख्या 2 या धावसंख्येवर. प्रथमतः फलंदाजी करत असताना आपण बघितलं काय सुंदर सुरुवात जिजाऊ टायगर या संघाकडनं बघायची झाली तर 65 धावा तब्बल आपण बघितल्या आणि 66 धावांचं लक्ष हे समोर असताना मात्र इथून सुरुवात सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने बघायला मिळते. पुन्हा एकदा मात्र खडे खडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आपल्याला बघायला मिळतोय. ज्या पद्धतीने आम्ही सातत्याने म्हणतो ना, मोबाईल मध्ये जर कॉल लावायची गरज असेल तर नेटवर्कची गरज असते आणि क्रिकेटमध्ये तुम्हाला फुटवर्कची गरज असते. मात्र या दोन गोष्टी वेगवेगळ्या असल्या तरी सुद्धा मात्र त्यांचं जे टार्गेट असतं ते एकच असतं, म्हणून इथे फुटवर्क असणं खूप गरजेची गोष्ट. पुन्हा एकदा मात्र तोच प्रयत्न, पदतालित्य नसेल तर धावा येत नाही, म्हणूनच तुमचं युजेस फुटवर्क तर तुमच्या धावा या अगणित स्वरूपाने आपल्याला बघायला मिळतात. निर्धाव चेंडूची सांगता आतापर्यंत आपण बघतोय. चांगली सुरुवात गोलंदाज प्रसाद यांच्या माध्यमातून आपण बघतोय. 66 धावांचं लक्ष असताना पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये खूप सुंदर पद्धतीने गोलंदाजचं कृत्यकरण. यावेळेस पुन्हा एकदा मात्र अगोदर शफल झाले होते, त्यानंतर मात्र पंचांकडे दाद मागण्याचा प्रयत्न, परंतु पंच मात्र दर्शवत असताना तुम्ही जेव्हा जेव्हा सफल व्हाल तेव्हा तेव्हा मात्र आपण सातत्याने म्हणतोय ना, लाईन बिलॉंग टू दी अंपायर, आणि त्या ठिकाणी मात्र निर्धाव चेंडूची सांगता. यावेळेस मात्र पंच हमी देतील आणि निश्चित स्वरूपी मात्र सकाळच्या सत्रामध्ये एक्सरसाइज करत असताना एक खराब चेंडूचे सिग्नल मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. धावसंख्या 3 या धावसंख्येवर साईप्रसाद शिंदेगड संघ बघतोय आपण मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना आणि क्षेत्ररक्षण करत असताना जिजाऊ टायगर या ठिकाणी मात्र ओपी चेंडू होता, सुपरप्रित्या कन्वर्ट झाला आहे आणि नक्कीच व्यासपीठावर उपस्थित मान्यवर यांच्या स्वागतासाठी या 6 धावा षटकार. DJ जागृत मुंडवणे. लगातार 3 चेंडू निर्धाव झाले, त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक बॅटरच्या माध्यमातून बघायचं झालं तर पुन्हा एकदा मात्र सुपर स्ट्रोक आहे. आता मात्र वैविध्यपूर्ण फटका, सुपर स्ट्रोक, 6 धावा, अप्रतिम. सही खिलाड़ी वही होता है जो टाइमिंग के साथ क्रिकेट मैदान के अंदर खेलता है. आणि सुपर स्ट्रोक 3 चेंडू निर्धाव बघितले आपण पहिल्या षटकामध्ये प्रसादाचे, तदनंतर मात्र सुपर बॅटिंग विशाल घरत. अनुभवाची शिदोरी आहे आणि अनुभवाची शिदोरी पणास पण लावून मात्र खेळावं लागेल, कारण की ही स्पर्धा आहे मानाची, सन्मानाची, अभिमानाची. अर्थातच आपण बघतोय खानिवडे प्रीमियर लीग पर्व 3. एकाच गावातून एकाच क्षेत्रातून मात्र आपण बघतोय हे संपूर्ण संघ मात्र या ट्रॉफीसाठी झगडत असताना मैदानाच्या आतमध्ये बघतोय आणि चांगल्या पद्धतीने मात्र आतापर्यंत आपण बघतोय ही स्पर्धेची सुरुवात सुद्धा खूप गोड झालेली आहे आणि नक्कीच येणाऱ्या हंगामामध्ये या स्पर्धेचा दबदबा संपूर्ण पंचक्रोशीमध्ये ऐकायला मिळेल. धावसंख्या आपण बघतोय तब्बल जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 15 या धावसंख्येवर. सुरुवात चांगली आहे परंतु ॲक्युरेट नाही आहे, कारण की ज्या पद्धतीने आपण रिक्वायर्ड रन रेट बघतोय ना 16.50च्या सरसरीने मात्र या धावा करायच्या आहेत. ज्या पद्धतीने आपण बघतोय संपूर्ण खानिवडे, भालिवली, चिमणे, हेदवडे आणि कांडोळपाडा असे संपूर्ण आपण बघतोय खानिवडे प्रीमियर लीग मात्र या ठिकाणी खेळाडू येत असताना बघायला मिळतात. बॅक टू द बॉलर हेड खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात होता, सुंदररित्या मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण केले जाते परंतु 2 धावा मात्र काही रोखू शकत नाहीये. या दोन्ही संघाची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचली 17 या धावसंख्येवर. पहिल्या इनिंग्स मध्ये आपण बघितलं 65 धावा झाल्या, 66 धावांचं लक्ष समोर असताना मात्र सुरुवात खूप सुरेख पद्धतीने विशाल घरत यांनी करून दिली आणि त्यानंतर मात्र दुसरं षटक मार्गस्थ पथावर ऑन साइडला खेळलं जात आहे. मिळवण्याचा क्षेत्ररक्षक मात्र तत्पूर्वी थोडासा फंबल करतोय, बॅकअप मिळतोय वाईडिश लॉंग ऑन वर्ण. तत्पूर्वी मात्र 1 धाव ही स्कोर कार्डवर अंकित केली जाते. धावसंख्या 18 धावा. 18 धावा या धावसंख्येवर आपण बघतोय खूप सुंदर पद्धतीने मात्र पहिल्या इनिंग्स मध्ये खेळ साकारला गेला. मिस्टर प्रसाद त्यानंतर कल्पेशनच्या माध्यमातून आणि आतापर्यंत मात्र चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. पुन्हा एकदा मात्र
लाईन मध्ये गेले, चेंडू मात्र बघायचं झालं तर उंच उंच जात असताना मात्र डिस्टन्स मात्र त्या ठिकाणी गाठलं नाहीये, परंतु चेंडू मात्र गॅदर झालेला आहे व्यवस्थित. 2 धावा सहजरित्या मात्र कंप्लीट केल्या जातात. या दोन्ही संघाची धावसंख्या ऑनबोर्ड आपण बघतोय 20 या धावसंख्येवर. 20 रन्स ऑन बोर्ड, 20 धावा. सुरेख पद्धतीने मात्र दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पार्टनरशिप बिल्ड करत असताना ही खूप गरजेची गोष्ट आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही मोठ्या धावसंख्येचा मात्र पाठलाग करता तेव्हा तेव्हा मात्र पार्टनरशिप बिल्ड होणं खूप गरजेची गोष्ट आहे. पुन्हा एकदा मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र कमबॅक करत असताना बॉलर अक्षय आपल्याला बघायला मिळतोय. सुंदर पद्धतीने मात्र गोलंदाजी करण्याचं कृत्यकरण मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. साईप्रसाद शिंदे गट संघाचे संघमालक आपण बघतोय पवनजी पाटील. त्यानंतर मात्र जिजाऊ टायगर या संघाचे संघमालक आपल्याला बघायला मिळतात आदरणीय दीप्तेशजी पाटील आणि त्यानंतर श्री कुशलजी भोईर मात्र हे आपण संघमालक बघतोय. या ठिकाणी मात्र स्वैर मारा केला जातोय सकाळच्या सत्रामध्ये मात्र पंच एक्सरसाइज करताना. ज्या अनुषंगाने आपण म्हणतोय ना, प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर आलेली गाडी अचानकपणे प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वर निघून जाते आणि खराब चेंडूचे सिग्नल मैदानाच्या आतमधून आपल्याला बघायला मिळतात. धावसंख्या आतापर्यंत बघतोय आपण 21 या धावसंख्येवर. इथून मात्र 66 धावांचं लक्ष्य आहे. नक्कीच एक्सलेट करावं लागणार आहे. जी गाडी सेकंड घेअर मध्ये आहे ती मात्र टॉप घेअर मध्ये टाकावी लागेल. पुन्हा एकदा मात्र अक्रॉस द लाईन सुपर टाइमिंग, टक्कन असा आवाज आलेला आहे. चेंडू थांबणार नाहीये, चेंडू फरार. 6 धावा. जर विशाल लगातार 3 षटकार मारतोय तर तन्मय पाटील आणि सौरभ तरे यांच्याकडनं 500 रुपयांचं कॅश प्राइज आपल्याला बघायला मिळेल. बघा सकाळचं सत्र आहे, सकाळची मॅच आहे, पण तुम्ही ज्याप्रमाणे उल्लेख केला ना, ये तो झाकी है पिक्चर अभी आना बाकी आहे. आणि सकाळच्या सत्रामध्ये मात्र ऊर्जा देण्याचं काम खेळाडूंच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतंय. अप्रतिम सुरुवात म्हणता येईल खानिवडे प्रीमियर लीग टीमची. पुढील बॉल पुन्हा एकदा मात्र अक्षय ओव्हर द विकेटने. या ठिकाणी मात्र खडेखडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बराचसा ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू रीच होतोय. पंच सतीश जाधव मात्र वळत असताना खराब चेंडूचे सिग्नल आपल्याला बघायला मिळतात. या एकने संघाची धावसंख्या आपण बघतो टोटली जाऊन पोहोचलेली आहे 28 या धावसंख्येवर. इथून मात्र येणारे चेंडू असणार आहेत 13 आणि 13 चेंडू गडीत 38 धावांची गरज जिंकण्यासाठी. 13 बॉल रिमेनिंग अँड 38 रिक्वायर्ड टू विन. धावा होऊ शकतात कारण की ज्या पद्धतीने मात्र फलंदाजी अजूनही मैदानाच्या आतमध्ये पार्टनरशिप बिल्ड होत असताना. पुन्हा एकदा मात्र सुपर पद्धतीने बॅकलिपचा परिपूर्ण उपयोग. उत्तुंग भरारी घेणारा वाघाची दहाड फोडले पहाड. चेंडू सीमा रेषा पार. 6 धावा. हॅलो हॅलो धन्यवाद डीजे. आपण म्हणतो की जगातील सर्वात भाग्यवान माणूस म्हणजे ज्याच्याकडे अन्नासोबत भूक आहे, अंथरुणासोबत झोप आहे, संपत्ती बरोबर धर्म आहे आणि आपल्या ओंजळीतील दुसऱ्याला देण्याची ताकद आहे ना, तो खरा माणूस. असा तुमचा आमचा सर्वांचा लाडका आपला माणूस आदरणीय सन्माननीय संतोषजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी संतोषजी पाटील साहेबांचा यथोचित स्वागत सन्मान दीप्तेश पाटील यांनी आपल्या शुभहस्ते करावा अशी मी त्यांना विनंती करतो. आदरणीय सन्माननीय आपला माणूस, इथे माणूस की जपताना एक सुंदर व्यक्तिमत्व आपण पाहतोय संतोषजी पाटील, ज्यांच्या माध्यमातून तसेच गणेश भाई यांचं सुद्धा एकत्रितपणे आपण स्वागत पाहतोय. सन्माननीय दीप्तेश पाटील यांच्या शुभहस्ते तसेच उमेशजी गरत यांच्या शुभहस्ते होताना आपण पाहतोय. वेलकम सर वेलकम. कारण आपल्या माध्यमातून रोख रक्कम रुपये 33,333 आर्थिक सहाय्य प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आपल्या माध्यमातून प्राप्त झालं. असे सन्माननीय व्यक्तिमत्व यांचं मी या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय.
आपली कीर्ती ही या पुष्पाच्या सुगंधाप्रमाणे दरवळत राहो हीच सदिच्छा आमच्या KPL पर्व 3च्या माध्यमातून आणि आपल्यास विनंती आहे की आपण विराजित होऊन या क्रिकेटचा आनंद घ्यावा। दरम्यान आपण व्यासपीठावरती पाहतो विजयजी पाटील यांचं सुद्धा मी हार्दिक स्वागत करतो। तसंच प्रत्येक विकेटला दितेश पाटील यांच्याकडून 100 रुपयाचे पारितोषिक लागलेलं आहे। चला वळूया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये काय घडते वाट पाहतात आपले आदित्य पाटील। धन्यवाद परेशजी कुळू सर। आता मात्र इथून येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 11 आणि 11 चेंडूकडे 32 धाव्यांची गरज आहे। रिक्वायर 100 ज्या पद्धतीने आपण बघतोय 16.50च्या सरासरीने धावा होऊ शकतात, परंतु नक्कीच इथून मात्र चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल। आकुटप्याचा चेंडू आहे, बॅटची इनसाइड एज लागली जाते, चेंडू मात्र थांबणार नाहीये, लॉंग स्टॉप रिझनला चेस होत नाहीये, चेंडू सरळ निघून गेला, आउटफील्ड फास्ट, 4 धावा। धन्यवाद। या 4 धावांची संघाची धावसंख्या ऑन बोर्ड जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 38 या धावसंख्येवर। इथून मात्र येणारे चेंडू असणार आहेत तुमच्याकडे 10 आणि 10 चेंडू गणिक मात्र धावसंख्येची गरज असणार आहे ती म्हणजेच 28। 10 चेंडू 28 धावांची गरज। जर नक्कीच आपण बघतो विशाल घरात जो नॉन स्ट्राइक एंडला आहे जर त्याची विकेट येते तर नक्कीच मात्र जे संघ मालक आहेत जे आपल्याला बघायला मिळतात कुशलजी भोईर यांच्याकडनं मात्र 500 रुपयांचा कॅश प्राइज आहे। चला आपण या क्रिकेटच्या माध्यमातून पाहतो क्रिकेटवरती नितांत प्रेम आहे, गावावरती प्रेम आहे, क्रिकेटचा आनंद अगदी मनमुराद घेतात असे सन्माननीय दीपकजी घरत तुमच्या आमच्या सर्वांचं लाडके पोषा भाऊ यांचं मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो। आणि ज्यांच्या माध्यमातून आपल्याला आर्थिक सहाय्य प्राप्त झालेले श्री नरसुभाऊ मोरेश्वर पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा आर्थिक सहाय्य प्राप्त झालेले, श्री दयानंद गणपत घरत यांच्या माध्यमातून 1000 रुपये, श्री किरण जीवन जाधव यांच्या माध्यमातून 2000 रुपये, श्री नरेंद्र जगन्नाथ पाटील यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा आर्थिक सहाय्य प्राप्त झालेले आहे, श्री सुरेश आत्माराम घरत यांच्याकडून 1000 रुपये, सुरेश आत्माराम पाटील यांच्याकडून 1000 रुपये, श्री विलास वसंत घरत यांच्याकडून 1000 रुपये आणि सरपंच सन्माननीय दिनेशजी परेड यांच्याकडून 3000 रुपयाचा आर्थिक सहाय्य प्राप्त झाले। या सर्व दानशूर दात्यांचं मी मंडळाकडून ऋणनिर्देश व्यक्त करतोय, धन्यवाद देतोय आणि वळूया आपण मैदानाच्या आतमध्ये। वेलकम दीपकजी घरात आपलं सरसे स्वागत आहे। या स्पर्धेच्या माध्यमातून खूप चांगलं व्यक्तिमत्व मैदानाच्या आतमध्ये 4 धावा येत असताना धावफलकावर जाऊन पोहोचलेल्या तब्बल 44 या धावसंख्येवर 44 रन्स ऑन बोर्ड, 44 धावा या मात्र धावसंख्येवर आपण बघतोय। इथून मात्र येणारे चेंडू आहेत 9 आणि 9 चेंडू गडी 22 धावांची गरज जिंकण्यासाठी। पुन्हा एकदा बॅटची इनसाइड एज लावून गेला, फ्लाय स्लिप कडे ट्रॅव्हल होते चेंडू, तत्परी मात्र एकच धाव्यावर समाधान मानावं लागेल। आतापर्यंत आपण बघायचं झालं तर विशाल घरत आणि योगेश खूप सुंदर पद्धतीने खेळ मैदानाच्या आतमध्ये आकारतोय। ज्या पद्धतीने मात्र सुरुवात व्हायला पाहिजे होती ती सुरुवात मात्र आपल्याला बघायला मिळते आणि खूप सुंदर पद्धतीने मात्र फलंदाजी बघायला मिळते। आणि नक्कीच आता मात्र हॅट्रिक षटकारावर मात्र येताना विशाल घरत आपल्याला बघायला मिळतंय। जर हॅट्रिक षटकार येतोय तर 500 रुपयांचं कॅश प्राइज आपल्याला बघायला मिळेल। या ठिकाणी मात्र हॅट्रिक षटकार येईल का? यस, सुंदर टायमिंग आहे। टी फॉर टायमिंग, टी फॉर टेक्निक, टी फॉर टेम्परमेंट, टी फॉर टॅलेंट या 4 गोष्टींचा समन्वय, चेंडू फरार, 6 धावा। धन्यवाद। इथून चेंडू असणार आहे तुमच्याकडे 7 आणि 7 चेंडू गणिक 15 धावांची गरज आहे। 7 बॉल्स रिमेनिंग अँड 15 रिक्वायर्ड टू विन। इथून बघायचं मात्र सुंदर फलंदाजी विशाल घरत यांच्या माध्यमातून बघायला मिळते। पुन्हा एकदा मात्र बघायचं झालं तर इनफिल्डच्या वर्ण, परंतु या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे। डीप कव्हर पॉइंटला मात्र कुठल्याही प्रकारची चुकी होत नाहीये आणि विशाल घरत याच्या खेळीला पूर्ण विराम आणि निश्चित स्वरूपी 500 रुपयांचं कॅश प्राइज आपल्याला बघायला मिळतंय। आदरणीय सन्माननीय कुशलजी भोईर यांच्याकडनं विशालच्या विकेटसाठी ते म्हणजे जगदीश यांना एसडीजे।
नक्कीच निर्णायक क्षणी मात्र विकेट जाते आणि नक्कीच सनी बघायचं झालं की विकेट जाते की नक्कीच मॅच जाते हे अजून सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आपण सांगू शकत नाहीये, कारण की तर्क वितर्क फेल आहेत क्रिकेटच्या दृष्टिकोनातून. म्हणूनच आपण क्रिकेटला मात्र तुजोरा देऊ शकत नाहीये. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही ना मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत मात्र आपण भविष्यवाणी करू शकत नाहीये. म्हणून जर तरचा खेळ म्हणजेच क्रिकेट, किंतु परतोचा खेळ म्हणजेच क्रिकेट, अर्थातच मात्र अनिश्चिततेचा खेळ म्हणजेच क्रिकेट. इथून येणारे चेंडू 6 आणि 6 चेंडूगडी 15 धावींची गरज आहे. 6 balls remaining and 15 required to win. बघायचं इथून मात्र साई प्रसाद शिंदे गट की जिजाऊ टायगर हा संघ बाजी मारेल. शेवटचा आणि अंतिम गोलंदाज आपण बघतोय, गोलंदाजी मार्क वर मिस्टर राज. अक्रॉस द लाईनने खेळण्याचा प्रयत्न, पंच मात्र सिग्नल देत असताना सतीशजी जाधव आपण बघतोय. खराब चेंडूची सिग्नल मैदानाच्या आतमध्ये. थोडंसं प्रेशर आहे, दबाव आहे, दडपण आहे. नवतरुण उभारता सितारा आहे, परंतु त्याला मात्र आता खरंच चान्स आपल्याला बघायला मिळतोय, कारण की हे प्लॅटफॉर्मच आहे ना. खानेवडे प्रीमियर लीग जरी सुद्धा असलं ना तरी सुद्धा मात्र खेळाच्या दृष्टिकोनातून एक चांगला प्लॅटफॉर्म आहे. या ठिकाणी बघायचं झालं तर थोडस लॉंग ऑफ फाईट डिश आपण बघतोय. एकच धाव मात्र सिंगल आपल्याला बघायला मिळतंय. एक धावी स्कोर कार्ड वर जॉईन होते. धावसंख्या आपण बघतोय तब्बल जाऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजेच फलकावर 53 या धावसंख्येवर 53 रन्स ऑन बोर्ड. या ठिकाणी मात्र सुपर पद्धतीने टायमिंग तर व्यवस्थित आहे, डिस्टन्स गाठेल का बघण्यासारखी गोष्ट, परंतु निश्चित स्वरूपी त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक कुठल्याही प्रकारची चुकी करत नाहीये. खेळाडू बाद होत असताना निर्णायक क्षणी निर्णायक विकेट. काय मैदानाच्या आतमध्ये ट्विस्ट अँड टर्न बघायला मिळतील का? जाऊया डीजे कडे आणि येऊया लगेच मैदानाच्या आतमध्ये. हॅलो, धन्यवाद डीजे. या ठिकाणी आपण श्री वागेश्वरी प्रसन्न, श्री राम प्रसन्न आपण वर्ष 14वे पाहतो. श्री गावदेवीचा उत्सव सालाबाद प्रमाणे श्री वागेश्वरी अर्थातच गावदेवी मंदिर खानिवडे उत्सव सोहळा फाल्गुन शुद्ध द्वितीय अर्थातच 21/2/2023 वार मंगळवार या दिवशी साजरा होणार आहे. सर्वांचा आवडता उत्सव हा गावदेवी उत्सव आहे. या कार्यक्रमाची रूपरेषा मात्र अशी असणार आहे की सकाळी 5:30 वाजता अभिषेक असणार आहे. त्याचबरोबर 8:30 ते 10:30 होम हवन, पूजापाठ, आरती व स्तवन या ठिकाणी केलं जाईल. त्याचबरोबर 11 वाजता भजन आणि कीर्तन असेल आणि दुपारी 1 वाजता सर्व ग्रामस्थांसाठी महाप्रसादाचं आयोजन असणार आहे. तरी सर्व भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घ्यावा व या उत्सवाचा शोभा वाढवावी अशी सर्वांना विनंती आहे. गावदेवी उत्सव येणाऱ्या मंगळवारी 21/3/2023. 3 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. लक्षात असू द्या इथून येणारे चेंडू 3 आणि 11 धावा. फुलटॉस चेंडू होता. या चेंडूवर मात्र काही मोठा फटका न येताना बघायला मिळतोय, परंतु 2 धावा मात्र निश्चित स्वरूपी आपल्याला बघायला मिळतोय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मैदान सुद्धा आपण बघतोय माहोल गरम आहे आणि सामना सुद्धा गरम होत असताना, कारण की इथून येणारे चेंडू आहेत 2 आणि 2 चेंडूकडे 9 धावांची गरज आहे. वेलकम आदरणीय सन्माननीय दीपकजी घरत, ज्यांना आपण लाडक्या पुष या नावाने जास्तीत जास्त ओळखतो. आणि नक्कीच साई निधी 11 संघाचे ओनर सुद्धा आहेत आणि यानंतर इन ऍक्शन आपल्याला बघायला मिळणार आहे. येणारे चेंडू 2 चेंडूकडे 9 धावांची गरज. बाजूला जाऊन स्लाइस तर केलं जात आहे. अप्रतिम फटका आहे, परंतु क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी तैनात असताना दुसऱ्या धावेसाठी परतलेत. तत्पूर्वी मात्र 2 धावा काही रोखू शकत नाही. आतून मात्र इथून येणारा चेंडू असणार आहे 1 आणि 1 चेंडू गणिक 7 धावेंची गरज आहे. जर नक्कीच जर स्कोर लेव्हल झाला तर दोन्ही संघांना 1-1 गुण मात्र समांतर आपल्याला बघायला मिळतंय. ही या स्पर्धेचे नियोजन आहे, ते मात्र सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. जर स्कोर लेव्हल होतोय तर 1-1 गुण दोन्ही संघांना मात्र वाटून देण्यात येईल. आतापर्यंत मात्र बघायचं झालं ना, पहिल्या इनिंग्स मध्ये फलंदाजी खूप सुरेख पद्धतीने झाली. सेकंड इनिंग्स मध्ये मात्र विशाल घरत आणि योगेश यांच्यामध्ये पार्टनरशिप तर बिल्ड झाली, परंतु नक्कीच एन मोक्याच्या वेळी थोडेसे कमी पडले आणि आता मात्र थोडस संघ संकटात असताना आपण बघतोय. म्हणून इथूनही मात्र 1 चेंडू आणि 7 धावेंची गरज आहे. इथून मात्र स्ट्राईक एंडला फलंदाज बघतोय आपण मिस्टर संदेश, त्याला मात्र आता हिरो बनण्याची परिपूर्ण संधी आहे. आणि तिथून एक मोठा फटका आणि एक मूल्यवान गुण आपण मात्र स्कोर कार्डवर जॉईन करू शकता, कारण की गुणतालिकेमध्ये संपूर्ण संघ मात्र प्रयत्न करणार आहे की आपण टॉप स्टेजला मात्र राहू. मात्र ते प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतील का? आता या एका चेंडूवर संपूर्ण चित्र आपल्या डोळ्यांसमोर.
शेवटच्या एंड मोमेंटला मात्र सुपर पद्धतीने मात्र कॉन्सन्ट्रेट ठेवलं, जे क्रिकेटचा दर्जा आहे सी फॉर कॉन्सन्ट्रेशन ते राजच्या माध्यमातून बघायला मिळालं. पहिला विजय मात्र साजरा होत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. अप्रतिम गोलंदाजी आपल्याला बघायला मिळतंय. जिजाऊ टायगर ज्याचे संगमलक आहेत दीप्तेजी पाटील, कुशलजी भोईर आपल्याला बघायला मिळतात. आणि पहिला श्री गणेशा मात्र आपल्याला बघायला मिळतोय. पॉइंट टेबलवर मात्र अकाउंट ओपनिंग केलं जात आहे जिजाऊ टायगर या संघाचं. चला दोन्ही संघांना विनंती असेल आपण लाईनअप मध्ये या, हँडशेक करा आणि त्यानंतर मात्र आपण दुसऱ्या सामन्याला सुरुवात करायचं आहे. हे डिसिप्लिन आपण मेंटेन करायचं आहे या स्पर्धेच्या माध्यमातून, कारण की आपण लाईव्ह क्रिकेट खेळताय आणि त्याच कारणास्तव क्रिकेट इज अ जेंटलमॅन गेम, म्हणून कुठलाही संघ जिंको कुठलाही संघ हारो